नमस्कार मंडळी. इसाप नीती आणि श्री भगवानुवाच भाग तिसरा. आजची गोष्ट आहे हुशार कावळा. उन्हाळ्याचे दिवस असतात. एकदा कावळ्याला खूप तहान लागलेली असते. पाण्याचा शोध घेत असताना त्याला एक घडा दिसतो. त्यात पाणी असतं पण खूप तळाशी असतं. कावळा एक युक्ती करतो. एक एक खडा त्या घड्यात टाकतो. पाणी वर वर येतं. पाणी पितो आणि मस्त आनंदानं निघून जातो. यातून बोध होतो, कावळ्याने जे कर्म केलं तहान भागवण्यासाठी, त्यामध्ये त्याची हुशारी दिसते. त्यांनी घडा फोडला नाही, पाणी वाया घालवलं नाही. भगवद्गीता सांगते, तुम्ही कोणीही असा, कर्माला पर्याय नाही. कर्म केलं नाही तर शरीर स्वास्थ्य उत्तम राहत नाही. प्रत्येकाची तहान ही वय, काळ, स्थळ याप्रमाणे वेगळी असते, हरकत नाही. पण कर्म करताना ते योग्य आहे ना, हा विचार मात्र खूप महत्त्वाचा आहे. भगवद्गीतेमध्ये अध्याय 3 आणि श्लोक 8 हेच तर सांगतो. नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्जायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. श्रीकृष्णार्पणमस्तु.